गुड मॉर्निंग फ्रेंड्स, वेलकम टू यूट्यूब चॅनल सर अब्दुल सत्तार खान. मराठी रायटिंग स्किल, मराठी निबंध, प्रेषित मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांचे जीवन, मराठी उपयोजित लेखन. आपल्या आई वडिलांशी चांगले वागा, निश्चितच तुमची मुले देखील तुमच्याशी चांगले वागतील. हे कथन आहे मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांचे. प्रेषित मोहम्मद हे इस्लामिक नेते होते ज्यांना देवाचे दूत मानले जाते आणि मानले जाते. मुस्लिम मोहम्मद यांना खरा संदेष्टा मानतात, ज्याने अब्राहम, नोहा आणि मोशेस सारख्या पूर्ववतीच्या प्राचीन विश्वास पुनर्संचयित केला. इतर धर्म त्यांना इस्लामचे संस्थापक मानतात. प्रेषित मोहम्मद यांचा जन्म मक्कामधील कुरैश या सर्वात शक्तिशाली जमातीत झाला. सुमारे 570 इसवी सन कुरैशांची शक्ती यशस्वी करणारा व्यापारी म्हणून त्यांच्या भूमिकेतून प्राप्ती झाली. मक्का येथे अनेक व्यापारी मार्ग एकमेकांना छेदतात, ज्यामुळे कुरैशांना अरबस्तानच्या पश्चिम किनाऱ्यावर, उत्तरेकडे सिरिया आणि दक्षिणेकडे येमेनपर्यंत व्यापार नियंत्रित करता आला. इस्लामचे धर्मशास्त्र आणि त्यातील मुख्य नैतिक आणि तत्त्वे आणि त्या इतर अनेक बाबतीत, थोडक्यात मनुष्यासाठी जीवनाच्या सर्व पैलूंमध्ये सार्वत्रिकपणे अनुसरले जाणारे मॉडेल, या दोन्हीसाठी ते जबाबदार होते. या व्यतिरिक्त त्यांनी इस्लामच्या धार्मिक प्रथा स्थापित करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. अल्लाशिवाय कोणीही देव नाही आणि अल्लाहच्या इच्छेने पूर्णपणे अधीन राहून जीवन जगले पाहिजे, हा इस्लामचा साधा आणि स्पष्ट संदेश अनेकांना आकर्षक वाटला आणि ते ऐकण्यासाठी त्यांची गर्दी झाली. प्रेषित मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांचे मोठेपणा काय आहे? प्रेषित मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लमच्या महानतेचा एक भाग म्हणजे इतिहासात देवाने पाठवलेल्या सर्व 1,24,000 संदेष्टे आणि संदेशवाहकापैकी जगातील सर्व प्राण्यांसाठी केवळ एकच पाठवले गेले आहे. ते कुराणमध्ये नमूद आहे, 33, 40, 21, 107 आणि 34, 28 मध्ये. मी साक्ष देतो की मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हे प्रेषित आहेत. देव त्यांना आशीर्वाद देईल आणि त्यांना शांती देईल. देवाचा मेसेंजर किंवा प्रेषित म्हणून सर्वोत्कृष्ट उपासक, देवभीरू लोकांचा नेता, सर्वोत्कृष्ट संदेष्टे आहेत. ते इतर कोणत्याही व्यक्तीपेक्षा अधिक दयाळू होते. ते एक संदेष्टा होते ज्यांना अल्लाहने पाठवला होता, जो सर्वांना सृष्टीचा निर्माता आणि पालनकर्ता होता. जागरूक मानव आणि जिनाच्या मार्गदर्शनासाठी आणि आनंद आणि अस्तित्व सुसंवादासाठी. त्यामुळे तो स्वतःसाठी नाही तर इतरांसाठी जगले. ते सर्व जगासाठी दया करणारे आहेत. इस्लामचे धर्मशास्त्र आणि त्याची मूलभूत नैतिक आणि नैतिक तत्त्वे आणि इतर अनेक बाबतीत, थोडक्यात जीवनाच्या सर्व पैलूंमध्ये मनुष्यासाठी सार्वत्रिकपणे अनुसरलेल्या पॅटर्नसाठी ते जबाबदार होते. या व्यतिरिक्त त्यांनी इस्लामच्या धार्मिक प्रथा स्थापित करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पासून शांतता हे प्रकटीपणाद्वारे देवाच्या वचनाचे निवडलेले प्राप्तकर्ता आणि संदेशवाहक होते. म्हणून जीवनाच्या सर्व स्तरातील मुस्लिम त्यांच्या उदाहरणाचे अनुसरण करण्याचा प्रयत्न करतात. पवित्र कुराण, नंतर पैगंबराचे म्हणणे, हदीस आणि त्यांच्या जीवनशैलीचे वर्णन, सुन्ना हे सर्वात महत्त्वाचे मुस्लिम लेखन आणि धर्मग्रंथ आहेत. कुराण मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लमचा हा सर्वोच्च नैतिक उत्कृष्टता माणूस होता आणि देवाने त्याला मुस्लिमासाठी एक चांगले मॉडेल किंवा चांगले उदाहरण बनवले होते. कुराण 68:4 आणि 33:21 मध्ये याचे उदाहरण आहे. यावर जोर देते. कुराण मोहम्मदच्या कोणत्याही अलौकिक धर्मांना नाकारतो, परंतु सकारात्मक मानवी गुणांच्या दृष्टीने त्यांचे वर्णन करतो. हे अल्लाह, तुमची पवित्रता आणि तुमची स्तुती आहे. मी साक्ष देतो की तुझ्याशिवाय कोणीही पूजेला योग्य नाही. मी तुझी क्षमा मागतो आणि तुझ्याकडे पश्चाताप करतो. अल्लाची कृपा आहे त्या व्यक्तीवर जो खरेदी व विक्री आणि आपले हक्क मिळविण्यासाठी नम्रतेने व्यवहार करतो.
हे मन आहे प्रॉफिट मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, प्रेषित मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांचे। उम्मीद है आपको हमारा वीडियो पसंद आया होगा। अगले वीडियो में दोबारा मुलाकात होगी। खुदा हाफिज़।